पुन्हा एकदा स्वागत। गिरीश महाजन यांच्या ऑपरेशन ब्लू स्टारच्या वक्तव्यावर भाजप श्रेष्ठी नाराज असल्याचं समजतंय। महाजनांना माहिती नसावी म्हणून असं घडलं असावं। महाजनांचं वक्तव्य व्यक्तिगत आहे, पक्षाची भूमिका नाही अशी सूत्रांची माहिती आहे। ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक असं महाजनांचं वक्तव्य। अमृतसरमधील कार्यक्रमाचा भाजपच्या रणनीतीशी संबंध नाही अशी सूत्रांच्या हवाल्याने समजत आहे। तर अमृतसरमधल्या कार्यक्रमाचा भाजपच्या रणनीतीशी काहीही संबंध नाही आणि गिरीश महाजन यांनी केलेलं विधान हे त्यांचं व्यक्तिगत विधान आहे, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। पक्षश्रेष्ठी गिरीश महाजनांवर नाराज असल्याचं समजतंय आणि त्यावर भाजप पक्षश्रेष्ठींचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे ती समोर येते आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, गिरीश महाजनांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं समजत आहे। नक्कीच महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्ती निमित्त झालेल्या दमदमा टकसाल या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती आणि तिथे त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा दिवस काळा दिवस होता असं म्हटलं। त्याशिवाय ब्लू स्टार मध्ये जे मारले गेले ते सगळे शहीद आहेत असं देखील म्हटलं होतं आणि एक कुठेतरी जी खलिस्तानी फुटीरतावादाच्या बाबतीतली सॉफ्ट भूमिका, तिकडे त्यांच्या बाजूनी झुकणारी भूमिका गिरीश महाजनांनी घेतली होती। काल भाजपचे अनेक वरिष्ठ मंत्री हे सगळ्या पत्रकारांना भेटले होते आणि अनेक वरिष्ठ मंत्री हे काल दिल्लीमध्ये होते। तर या सगळ्यांसोबत चर्चा करत असताना गिरीश महाजनांच्या या विधानावर सर्वांकडूनच प्रचंड निराशा आणि नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। म्हणजे गिरीश महाजनांची जी भूमिका आहे ती पक्षाची भूमिका नाही असं स्पष्टपणे सर्वांनीच सांगितलेलं आहे आणि गिरीश महाजन हे स्पष्टपणे सर्वांनीच सांगितलेलं आहे आणि गिरीश महाजन हे उद्या कुठेही जातील तर ती भाजपची स्ट्रॅटेजी असू शकत नाही। त्यांना कदाचित माहिती नसेल याविषयी ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं, खलिस्तानी फुटीरतावाद काय आहे आणि त्यामुळे कदाचित गिरीश महाजनांनी अशा कुठल्या तरी कार्यक्रमाला हजेरी लावली असेल, परंतु त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका असू शकत नाही, त्यांची भूमिका ही भाजपची स्ट्रॅटेजी असू शकत नाही असं स्पष्ट शब्दात सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे गिरीश महाजनांच्या त्या विधानावर भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।